आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सैनिकांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सरहद्दीवर सैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी. बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी रालोआचं आज बैठकांचं सत्र. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांची दारं उद्यापासून उघडणार. आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रथमच खासगी क्षेत्रातील 500 अकादमींना आर्थिक सहाय्य देणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानात जैसलमेर इथल्या लोंगेवाला सीमा भागातील शेवटच्या ठाण्यावर जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. प्रत्येक भारतीयाला आपल्या वीर जवानांच्या शौर्याचा अभिमान आहे. भारतीय सैनिकांची बरोबरी कोणीही करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी भारतीय सैन्याच्या वीरतेची प्रशंसा केली. समजून घेणं आणि समजावण्याच्या नीतीवर भारताचा विश्वास आहे. मात्र आमची क्षमता आजमावून पाहणाऱ्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आज भारत दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारत आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. सैनिकांकडून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भारतीय कोरोनाशी लढत आहे. तुम्ही निश्चिंतपणे तुमचं कर्तव्य पार पाडा. प्रत्येक भारतीय तुमच्या बरोबर आहे असा विश्वासही त्यांनी सैनिकांना दिला. पाकिस्ताननं शुक्रवारी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबाराचा भारतानं काल निषेध नोंदवला. पाकिस्ताननं शुक्रवारी शस्त्रसंधीचा भंग करत विविध सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी झाले होते. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातल्या अधिकाऱ्याला पाचारण करत निषेध नोंदवला. जम्मू काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी पाकिस्ताननं सणांचा काळ निवडला हे संतापजनक असल्याचं भारतानं म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पाटणा इथं विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीत रालोआतील भाजप, संयुक्त जनता दल, हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे सर्व आमदार राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच विधिमंडळ नेतेपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेच्या 125 जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केलेल्या रालोआला अपक्ष आमदार सुमित सिंग यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान भाजपनंही आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित असतील. तसंच राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. रालोआतील इतर पक्षांनीही आपल्या नव्या आमदारांची बैठक आज बोलावली आहे. बैठकीनंतर ते आपल्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देतील. यानंतर रालोआ सरकार स्थापनेचा दावा करणार असून उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळं उद्यापासून पुन्हा उघडणार आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील विविध स्तरातून होत असलेली ही मागणी पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दिव्यांचा उत्सव दिवाळी सुरू असली तरी लोकांनी कोविड-19 साथीचंही भान ठेवावं असं सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रातली कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी देखील कोणीही गाफील राहता कामा नये. कोविड-19 सर्व नियमांचं सक्तीनं पालन करावं आणि धार्मिक स्थळांवर गर्दी करणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं. जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ पीसचं अनावरण होणार आहे. भगवान महावीरांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जैन मुनी श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज समर्पित आयुष्य जगले. त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, समाजातील चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी काम केलं. याशिवाय त्यांनी प्रेरणादायी साहित्य निर्मिती करत स्वातंत्र्य चळवळीला पाठबळही दिलं होतं. राजस्थानात पाली जिल्ह्यामधल्या जेतपुरा इथं असलेल्या विजय वल्लभ साधना केंद्रात हा 151 इंच उंचीचा अष्टधातूपासून तयार केलेला पुतळा उभारण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. खेलो इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रथमच खासगी क्षेत्रातल्या 500 अकादमींना आर्थिक सहाय्य देणार आहे. या आर्थिक वर्षापासून पुढील 4 वर्षांमध्ये हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.
अकादमीनं प्रशिक्षित केलेल्या खेळाडूंच्या खेळाचा दर्जा, प्रशिक्षकांची उपलब्धता, अकादमीमधल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा पाहून अकादमींचं 4 विभागात वर्गीकरण केलं जाणार आहे. 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश असलेल्या क्रीडा प्रकारांपैकी 14 प्रकारांना पाठबळ देण्याचं लक्ष्य पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आलं आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की देशाच्या दुर्गम भागातही खेळाडूंना तयार करणाऱ्या खासगी अकादमींना सरकारकडून पाठबळ मिळणं आवश्यक आहे. यामुळे प्रतिभावान खेळाडूंना पुढे आणण्यात मदत होणार आहे. देशामध्ये खेळाची संस्कृती निर्माण करणं, सर्व खेळांसाठी बळकट पाया तयार करणं आणि भारताला खेळांच्या बाबतीत अग्रेसर बनवणं हा खेलो इंडिया योजनेमागचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंग यांनी स्वागत केलं आहे. यामुळे खासगी अकादमींना बळ मिळून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टाळेबंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे दिल्लीतला दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दूध दुरांतो या विशेष रेल्वे सेवेनं आतापर्यंत 4 कोटी लिटर दुधाची वाहतूक केली आहे. आंध्र प्रदेशमधल्या रेणुगुंटा ते दिल्ली दरम्यान ही दूध दुरांतो रेल्वे सेवा 26 मार्च पासून सुरू करण्यात आली. यासाठी चित्तूर जिल्ह्याच्या आसपासच्या भागातील 13,000 गावातून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं दूध संकलन केलं. प्रति टँकर 40,000 लिटर दूध क्षमतेच्या 6 टँकरसह ही दूध दुरांतो रेणीगुंटा ते दिल्ली हे अंतर 34 तासात पूर्ण करते. हिंदू संवत्सर 2077च्या प्रारंभाच्या विशेष मुहूर्ताच्या सत्रात काल मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकात 381 अंकांची वाढ झाली. काल सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांक काही मिनिटातच 43,823.76 वर पोहोचला. मुहूर्ताच्या सत्रात झालेली विक्रमी उसळण होती. याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीच्या निफ्टी शेअर बाजारातही 117.30 अंकांची वाढ झाली. सध्याच्या खरीप विपणन हंगामात भारत सरकारनं किमान आधारभूत किमतीत शेतकऱ्यांकडून खरीप पीक खरेदी सुरू ठेवली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगण, उत्तराखंड, तामिळनाडू, चंडीगड, जम्मू काश्मीर, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेश इथून आतापर्यंत 278 मेट्रिक टन तांदळाची खरेदी केली असून गेल्या हंगामापेक्षा यंदा 22.89% अधिक खरेदी झाली आहे. सध्याच्या खरेदी प्रक्रियेचा देशातल्या 24 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विविध राज्यांच्या मागणीनुसार 45 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. काबूल विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मोहम्मद आदेल याला अफगाण सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली. राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयानं काबूलमध्ये ही कारवाई केली. आदेल हा तालिबानशी संलग्न असलेल्या हक्कानी नेटवर्कचा सदस्य आहे. सरकार कमकुवत आहे हे भासवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता असं मत अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी व्यक्त केलं. 2 नोव्हेंबरला काबूल विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात 22 जण ठार आणि 27 जण जखमी झाले होते. पाकिस्तानातून दिल्लीत स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. या स्थलांतरितांना वीज जोडणी आणि अन्य अत्यावश्यक सुविधा येत्या 30 दिवसात उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भाजप युवा मोर्चाला धरणं आंदोलन करावं लागेल असा इशाराही तेजस्वी सूर्या यांनी दिला आहे. देशातल्या विविध भागांमध्ये आज गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशात वृंदावन आणि मथुरा भागात तो विशेष करून साजरा केला जातो. यानिमित्त भगवान कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मंदिरांमध्ये जमा होतात. यंदा कोरोना परिस्थितीमुळे ऐतिहासिक परिक्रमेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हवामान. राजधानी दिल्लीत आज जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शहरातलं किमान तापमान 13 अंश सेल्सिअस होतं तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई आणि कोलकात्यात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून चेन्नईमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होण्याचा अंदाज आहे. आज सकाळी इथलं किमान तापमान 2 अंश सेल्सिअस इतकं होतं. लेहमध्येही आज हलका हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सैनिकांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सरहद्दीवर सैनिकांसोबत पंतप्रधानांनी केली दिवाळी. बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी रालोआचं आज बैठकांचं सत्र. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांची दारं उद्यापासून उघडणार. आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रथमच खासगी क्षेत्रातील 500 अकादमींना आर्थिक सहाय्य देणार.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.